नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज शिवलीला अमृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायण. सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत मने शोम कांदीप्रती. जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण. त्यासी वंदिती शक्राती सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरी जीव बहु अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणून या त्यावरून करिता स्नान. तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश मनगटी पूर्ण. रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32. मस्तका बहुते 24. 6 कर्णी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक. रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास ऐकाया विषयी. काश्मीर देशीचा रूप पावन. नामभिमानद भद्रशयन. विवेक संपन्न प्रधान परम चतुर. पंडित प्रजादयात बिसुर धन्य म्हणती तोची. राजेश्वर लांछन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्त ऐसे. लादिले कामिनी सुत सभाग्य विद्वान गुणी. विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार. विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान. यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया. आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांचे. राजपुत्र नाम सुधर्म प्रताप जे तारक नाम दोघे. शिवभक्त निसीम सावधान. शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ. अनुराग चित्ती वैराग्यशील. लौकिक संगे ध्रुव अमंगळ. त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार. लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर. नाना प्रकारे लेविविती. तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी नित्य. पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती. राव प्रधान यांस का नावडे वस्त्रभूषण करीती. रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती. मागुते वस्त्रे भूषण लेविविती. ते सवेशी ब्राह्मणांचे अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र. घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार. अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपनायाचा जनिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता. राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र. जाळिले सत्र करून या जनमेजय. सर्व सत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थले मग वांचले रावणाधिक. विरंची सदटावून क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्र. ते पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथ. ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु. निर्धार घरा आला जाणून राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घरासे आणि ती षोडोपचारी पूजिती भाव चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊनी राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्रंदिन. ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदा भरे. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी. इंद्र भोगावरी नाय भर नावडे. राज्यविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरुढावी आवडेना.
पुढे हे कैसे राज्य करीते हे आम्हासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टींसी जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमाता यांसी नाही कोठे शोधिता. त्यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदीग्राम, तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम ते यांचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप. ललिताकृती पाहुणी कंदर्भ, तन्मय होऊन नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या. सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपरेक. राजस चंद्र रश्मी सम प्रकाश, शय्याजीचे अभिनव दिव्याभरणी संयुक्त. अंगी सुगंध विराजित गोमहर्षी खिल्लारे भोवत. वाजी गज घरी बहु सदा सदाशी अपार. घरी माता सभाग्य सदोर, जिचे गायन ऐकता किन्नर. तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखोनी सगळं नूप डोलवितीमान. तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे. परमशिवभक्त विख्यात, दानशीळ उदर बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमसी. नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष. त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते. अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक म्हणे जे जे इच्छित ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित श्रावण मासी. अत्यादरे ऐक बैद्रसनास सावधान. कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करुनी. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोनी. नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यगार. तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुक्कुट मरकट त्या समोर. तेथीची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते ऐकतीही. दोघे जण सवेंची महानंदा करी गायन. नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यांसी सोडूनी नृत्य करवी कौतुके करुनी. त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. यवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पहावया लागोनी. सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला. महानंदाच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला. तन्मय झाली ते दवा पूजा करोनी स्वहस्तकी कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊन आनंदगण नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण. मीही 32 लक्षिण पद्मीन 3 दिवस संपूर्ण दाशी. तुमची झाले मी तयसी ते मानले. सवेची त्याने दिवेलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेच वर्णिले नवजाय. लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळणी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी. लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून. ठेविल्या नृत्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन. रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य. पहा सदाशिव भक्त तारावया अभिनव. कौतुक चरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून. नृत्य शाळेस लागला अग्नी. जन दावो लागलेच हो कोडूनी. एकांची हाक झाली तीस सावध करी. मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. वेरी उठली घाबरी. तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून. कुक्कुट मरकट दिजले सोडून. गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र. मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती. ते दवा माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदा घाबरी हो ऐकोनी वक्षस्थळ घेत बडवून. म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथी जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या. अति लागवी उमरंग. जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणून या. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटवली सर्व संपदा कोश समवित सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष.
सर्वांगी लिहून हृदयी चितले शिवध्यान, हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली, सूर्यबिंब निघे उदयाची अळी, तैसा प्रगटला कपाळ मोळी, दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी बघता ते माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर शिरी, जळजुळ वाहे नीर अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ खटवान गंधरे, भस्म चर्चिले शरीरी, गज चर्म पांगुरला, नेसला से व्याघ्रांबर, गळा मनुष्यमुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणवर, दशभुजा मिरविती, वरचवर कंदुक झेलिती, त्रिवित हा भुजा पसरोनी, अकस्मात महानंदेस झेलुनी धरिती, हृदय कमळी परमात्मा म्हणे, झालो मी सुप्रसन्न महानंदे, माग वरदान ती म्हणे, हे नगर उद्धरून विमानी बसवी, दयाळा माता बंधू समवेत महानंदा, विमानी बसत दिव्य रूप पाहवनी त्वरित, नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी, जेथे नाही अधिव्याधी, क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे, नाम काम क्रोध द्वत दुःख मद मत्सर नाही निशंक, जेथीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरूंचे वने अपार, सुरवींची बहुत खिल्लारे, चिंतामणींची धवलागारे, भक्ता कारणे निर्मिली, जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तैस शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मर्कट, पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून, त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावतील बहुतांश, उद्धरतील तुम्हाते अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण, म्हणे इतकुनी मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले, भद्रसेन बोलती पुढती, हे राज्य किती वर्ष करीती, आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या, बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास, परमप्रिय कर राजस, प्राणाहून आवडे भाऊ, तुमच्या आगमने करुणी स्वामी मज समाधान, तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता, ऋषी म्हणे मी सत्य बोलून देक, परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःखे, हे सभा सकळीक, दुःखार नवी पडेल पै, प्रत्येक सदृक्ष बोलावे वचन, नातरी अंगास येते मूर्खपण, तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्य वचन, बोलावया न करावया अनुमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असता जाण पा, आजपासून 7व्या दिवशी मूर्ती पावेल या समयासी, राव ऐकता दरनासी, मूर्छा येऊनी पडी याला, अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहोळीनी, अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीत आक्रोशे, करुनिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर, मंगरायासी पराशर, सावध करुनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठानं सोडी धीर, ऐक एक सांगतो विचार, जे पंचभूते नव्हती समग्र, शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामाय विकार, केवळ ब्रह्ममय साचार, जेथे झाले स्मरण जागर ब्रह्म म्हणून या, ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महत्वत्व, मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करून या, सत्वांश निर्मिली पितवसन, रजंश सृष्टीकर्ता ध्रुवीन रची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान, मग शिवे तया लागुनी, चारही वेद उपदिशेले, चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राद परमपावन, त्याहून विशेष गुहज्ञान, भुवनत्रयी असेना, बहुत करी हा जतन, त्याहून अनिक थोर नाही साधन, हा रुद्रदाय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले, जे रुद्रादाय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती, मग कमलोदुभय एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा, मग संप्रदाय ऋषीपासून भूतळे आला अध्याय जाण, थोर जप तपज्ञान, त्याहून अन्य नसेसी, जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे दर्शन तीर्थे पावन, वेगळे देवदर्शन तयाचे घेऊ इच्छित, जप तप शिवार्चन याहून थोर नाही, जाण रुद्रमहिमा अगात पूर्ण, किती मनोनी वर्णावा, रुद्रमहिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर, पाश सोडून यमकिंकर, रीते हिंडो लागले, मग येमे विधी लागो पुसोनी, अभिभक्त कृत्य निर्मिली दारुण, तिने कुतर्कवादी बेदी लक्षण, त्यांच्या हृदय संचलली, त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष, तेने ते जावनी यमपुरीसी, महानरकी पडले सदा, यम सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती, जे अल्पायुष्य होती, नाना रीती जाचणी करा, शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हरगवण, ऐसी म्हणते जे त्या लांगून,
आणोनी नरकी घालावे रुद्रदाय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरता भद्रसेन अवधारे अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मूर्तीधुरी होय साच अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुनी अभिसिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण शोनी पाळा करी सप्तदिन राय धरले दृढ चरण सद्गत होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नम पंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मूर्ती भय शोक गुरु रक्षित्यापासूनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवी जे आहेत ब्राह्मण आणि का सांगसी ते बोलावून आतासे आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले पराधरा आणि पराधन ध्यास व मनवून निचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालू न देती मित्ररथ किंवा साक्षात ओमनाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षण युक्त ब्राह्मण बसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रून स्थापले स्वधोरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी माध्यांनी आला चंडाश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडिला एक मूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रदोक शिंपोनी सावध केला राजनंदन त्यास पुसिती वर्तमान वर्तले जे सांगत एक काळा पुरुष भयानक थोर ऊर्ध जटा कपाळी शेंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदिरासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभूष त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नशे ते तैसे जैसे गवस्ती दिगंतम सहारती भस्म अंगी व्याघ्रंबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीच्या एकता उत्तर भद्रसेन जरी जय जयकार ब्राह्मणांशी घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विपरचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुख्यद्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गात्या पार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया पर वाजती चंद्रनना धडकती भेरी नादन माय नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीती से षडश अन्य शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणेला आगी भांडार मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसर मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेच ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वधर्मी की श्वत पडाले मृडानी रमणलिंगा अर्चिचे की निर्दवास सापडे चिंतामणी शुद्धिदा पुढे शिराब्दी ते हे दावून तैसा कमलोद भवन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन अवतान पादी कया ध्रुव हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का ते सर्वांते तो जो चतुष्टकळा प्रवीण निर्मळ ज्यांची चतुर्दश विद्या करतमळ ज्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भावांड मोडूनी पुनःसृष्टी करणार मागुतीने अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखुनी तेच शेनी कुंडातून मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणांगी ग्राह्य पत्य आहोनिया उभे ठाकले देखता पराशराधी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचार पूजेला नारद मुनी राव उभा ठाकेकर जोडूनी म्हणे स्वामी अति दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिला सांगस अपूर्व नारद म्हणे मार्गे येता शिवदूत चौघे देखिला दशभुज पंचवदन तीही मूर्तीनेला बांधोने तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठ्याने धन्य
केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवस ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्ष मूर्तिचिन्ह गंडांतर थोर होते हे ते महापुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष व करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापरते कष्टी भाऊ मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णा दव हिम घनज मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता तो यशनी राये पायावरी घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महासय करीतीशी शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच धी तो येते तिची झाला मुक्त त्यांच्यातील ते तर ती भूत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपदम देऊन धन देऊन तो शिबिला गुरु संपूर्ण ऋषींसहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यांचे होय आयुष्य संतती त्यांस काळ न भांदे अंती व्यंदोनी नेती शिवपदा दशरथ कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून तेता झाला ते काळी मग प्रधान समेत राव जाना जाता झाला तपोन शिव अनुष्ठान रुद्राय ध्यान करिता महारुद्र तोशिला विमानी बसून त्वरित राव प्रधान मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्याच न बाधे ग्रह पीडा विघ्न पिछाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई जेथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे जे ते आपल्या गृहास न आणावे आपण ज्यांच्या सदनास न जावे ते त्याच जीव भावे जे बी सुशील इंस गृह तो प्रत्यक्ष बक्षितो विष जे मूर्ख बसती त्यांच्या पंक्तीस त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायांचे करीत अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयब्जा मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलेला ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मंतर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश गोड हा शिव सांब सदाशिव शुभम भवती ओम नमः शिवाय।